Okay, first of all, good morning to everyone and thanks for joining. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिक वरती डिस्कस करणार आहे and this session will be in Marathi, correct? I will be talk in Maraठी only. तर याच्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहे की प्लेसमेंट जो आहे तर तो त्याच्या रिलेटेड स्टडी कसा करायचा आहे. काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण जॉब सर्च करत असतो किंवा प्लेसमेंट रिलेटेड स्टडी करत असतो तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काय काय चॅलेंजेस आपल्याला येतात आणि हाऊ आय कॅन टॅकल दोज पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स करेक्ट. तर कम्प्युटर फील्डमध्ये व्हेरियस प्रकारचे जॉब्स ओपनिंग असतात म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट असू द्या, तुम्ही टेस्टिंग असू द्या, सपोर्ट इंजिनियर असू द्या, क्लाउड प्लॅटफॉर्म किंवा डेव्हऑप्स इंजिनियर असू द्या, तर अशा खूप साऱ्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि त्याच्यामध्ये स्टडी करताना मग आपण कसं केलं पाहिजे तर त्या रिलेटेड आज आपण डिस्कस करणार आहे. तर नमस्कार, माझं नाव महेश वाबळे आणि मी याच्या आधी सुद्धा खूप सारे सेशन्स वगैरे अपलोड केलेले आहेत. सो आय एम हॅव्हिंग 10+ year ऑफ एक्सपिरियन्स इन द आय टी इंडस्ट्री अँड आय वर्क इन व्हेरियस रोल मीन्स द डेव्हलपमेंट असू द्या किंवा डेऑप्स असू द्या, क्लाउड प्लॅटफॉर्म असू द्या. तर I work on the various role of the organizations and I was the part of the each and every phase of the SDLC प्रोसेस. तर त्याच्यामध्ये मग SDLC ज्यावेळेस आपण म्हणतो तर डेव्हलपमेंट, टेस्टिंग, प्रोडक्शन डिप्लॉयमेंट अशा खूप साऱ्या प्रकारच्या फेजेसमधनं आपल्याला कोड प्रोडक्शनपर्यंत न्यायचा असतो. तर हे झालं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर म्हणजे SDLC पार्ट जो आहे तो तिथं गेल्यानंतर चालू होतो. बट ज्यावेळेस आपण स्टुडंट लाईफमध्ये असतो किंवा आपण एक एंट्री करणार असतो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे चॅलेंजेस येतात किंवा त्याच्यानंतर आपल्याला स्टडी कसा करायचा आहे किंवा कॉलेज किंवा कोर्सेस कसं करायचं आहे आणि कोर्सेस केल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं तर त्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि याच्यामध्ये इन पास्ट ऑल्सो आय हॅव टॉक मल्टिपल टाइम्स आणि असे सेशन्स मी याच्या आधी पण घेतले होते. त्याच्यामध्ये टेक्नो मराठी विथ MW आणि डेऑप्स लवर हे माझे यूट्यूब चॅनल आहेत. त्याच्यामधनं मी खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामधनं शेअर केला आहे. जो मी एक्सपिरियन्स आत्तापर्यंत शिकलोय तर त्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी स्टुडंटपर्यंत पोहोचलो आणि मी अपलोड करत गेलोय बऱ्याच व्हिडिओज किंवा सेशन्सद्वारे. तर आजचं जे सेशन्स आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, जे की तुम्ही आत्ता फेस करताय की सर मी एका पर्टिक्युलर कोर्सला ॲडमिशन घेतलंय बट आता मला प्लेसमेंट करायचंय. तर प्लेसमेंट करताना माझं जर मी मास्टर डिग्रीला आहे किंवा बॅचलर डिग्रीला आहे तर मी कशा पद्धतीने स्टडी केलं पाहिजे, काय काय गोष्टी मला मॅन्डेटरी त्या मला यायला हव्यात आणि आपण एक पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप्स कसं प्रिपरेशन लर्न करू शकतो आणि त्याच्या पद्धतीने आपण इंटरव्ह्यू कसा क्रॅक करू शकतो तर याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर फील फ्री टू आस्क क्वेश्चन इफ यू हॅव एनी पर्टिक्युलर डाउट्स क्वेरी जस्ट अनम्यूट युअर सेल्फ अँड ट्राय टू आस्क द क्वेश्चन्स करेक्ट. तर जर तुम्ही अनम्यूट करू शकत नसाल किंवा क्वेश्चन्स विचारताना तुम्हाला डाऊट विचारताना काय प्रॉब्लेम येतो तर यू कॅन ऑल्सो ॲड इन द झूम चॅट. तर जे क्वेश्चन्स असतील डाऊट असतील तर त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर आय होप काही स्टुडंट्स जे आहेत त्यांना मी ओळखतोय तर ते ऑलरेडी मास्टर डिग्री किंवा BCS डिग्रीला आहेत. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर इन माय कॉन्टॅक्ट ॲज वेल. तर याच्यामध्ये प्रिपरेशन करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की कोर्स कुठला निवडायचा. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण कम्प्युटर फील्डमध्ये स्टडी करत असतो तर लँग्वेजेस हे आपल्याला शिकायचे बट कोर्स पण महत्त्वाचा असतो. म्हणजे IT इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू तुमची शॉर्टलिस्ट होतात किंवा तुमचा जो रिझ्यूम आहे तो शॉर्टलिस्ट होतो तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला चेक केलं जातं की तुमचा कोर्स कुठला झाला आहे, तुमचा मास्टर डिग्री झाला आहे का. तर मास्टर डिग्री म्हणजेच MSc वगैरे कुठलं पण चालत नाही किंवा तुम्ही जर केमिस्ट्रीच्या बॅकग्राऊंडचा आहात किंवा सिव्हिल इंजिनिअरच्या बॅकग्राऊंडचा आहात किंवा कुठल्या पण दुसऱ्या बॅकग्राऊंडचा आहेत तर तुम्हाला तिथे लेस प्रेफरन्स मिळतो. कारण कम्प्युटर फील्ड किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर याच्यासाठी ज्यावेळेस आपण जॉब सर्च करत असतो तर त्यावेळेस आपला जो कोर्स आहे तो कम्प्युटर फील्डच्या निगडीत हवा. मग तो तुमचा BCS MCS असू द्या ज्याला आपण मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणतो किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणतो. त्याच्यानंतर तुमचं MCA असू द्या, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर MCM असे वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये असतात. बॅचलर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT
हा जो इंजिनिअरिंग फील्डमधला जो एरिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. तर 12वी झाल्यानंतर मग आपण ठरवायचं असतं की आपल्याला कुठे जायचं. आता 11वी 12वीला सुद्धा कम्प्युटर सायन्सचे स्टडीज आलेले आहेत आणि त्याच्यानंतर 12वी झाल्यानंतर आपण एक कोर्सला ॲडमिशन घेतो. तिथं BCS BCA ला आपण गेलं की आपल्याला लँग्वेजेस शिकायला लागतात. तर आता बऱ्याचदा लँग्वेज शिकताना एक प्रॉब्लेम येतो की आपण फक्त युनिव्हर्सिटीचे एक्झाम वगैरे पास करण्यासाठी आपण स्टडी करतो, तो आपण नोट्सवरती आपण करत असतो आणि आपल्याला मार्क पण मिळतात. बट ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूज देतो तर त्या ठिकाणी जर आपल्याला प्रॉब्लेम्स प्रोग्राम्स जर विचारले तर त्या पद्धतीने आपल्याला ते आन्सर देता येत नाही. तर अशा पद्धतीचे चॅलेंजेस आपण त्याच्यामध्ये खूप सारे फेस करत असतो आणि हे का होतं तर आपण प्रॅक्टिस करत नाही किंवा जे कोडिंग आपण करायला पाहिजे ते करत नाही आणि आपण थेरोटिकल पार्टवर जास्त लक्ष देतो. तर याचं ओव्हरकम हा जो प्रॉब्लेम आहे हा ओव्हरकम कसा करायचा तर तुम्ही डेली 5 ते 10 प्रोग्राम्स करत चला. बेसिक बेसिक वरनं तुम्ही याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करत चला आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करू शकता. लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट करा. बेसिक बेसिक म्हणजे सी पासनं चालू करा, मग तुम्ही C++ शिका, तुम्ही जावा शिका, पायथॉन शिका. आता हे सगळं कसं शिकायचं तर याच्याबद्दल पण मी आज बोलणार आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो की मल्टिपल लँग्वेजेस आपल्याला यायला पाहिजे, लॉजिक बिल्डिंग आपल्याला यायला पाहिजे, तर याचे सोर्सेस कसे आहेत किंवा बुक्स कुठले प्रेफर करायचे किंवा जे अवेलेबल लर्निंग मटेरियल आहे जे कुठंतरी आपल्याला अवेलेबल असतं बट माहीत नसतं, तर मग ते कसं चेक करायचं याबद्दल आपण बोलणार आहे. तर त्याच्यानंतर आता इंडस्ट्रीमध्ये जर जायचं आहे म्हणजे आपण एक ठरवलं पाहिजे की आपल्याला डेव्हलपमेंट येतं आहे किंवा आपल्याला टेस्टिंग येतं आहे किंवा आपल्याला UI बनवता येतोय. तर आपण म्हणजे कुठल्या एरियामध्ये चांगला आहे हे आपण ठरवलं पाहिजे. तर कोडिंग हा असा फील्ड आहे की तो प्रत्येक ठिकाणी चालतो. म्हणजे टेस्टिंग जरी असेल तरी पायथॉन आता तिथं लागतं. आता जो ऑटोमेशनचा एरिया आलाय तर ऑटोमेशन टेस्टिंग याच्यामध्ये आपल्याला पायथॉन यायला हवं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट आहे तर तिथं पण आपल्याला कोडिंग लागतं. मग ते कुठल्या पण लँग्वेजमध्ये असू द्या. तर ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्टनुसार ठरतं की तिथं कुठल्या लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट चालतं आणि तुम्हाला कशात काम करा. एकदा तुम्ही एंट्री केली म्हणजे एंट्री करताना पण इंटरव्ह्यूज वगैरे मधनं तुम्हाला जायला लागतं. तर ह्या केसमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूज तुम्ही देतात तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप असते की तुमचं रिझ्यूम शॉर्ट लिस्ट होणं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर MCS MCA असेल तर तुम्हाला 60% मार्क असतील तर तुम्हाला चांगला प्रेफरन्स भेटतो. म्हणजे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन असेल तर प्रेफरन्स भेटतो आणि तुम्हाला इंटरव्ह्यूचा चान्स मिळतो. आता इंटरव्ह्यूचा चान्स मिळत असताना पण काही काही कंपन्याच काय करतात की आधीच ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले असतात किंवा ॲप्टिट्यूड प्रॉब्लेम्स सॉल्विंग दिलेलं असतं किंवा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत तसे दिलेले असतात आणि मग 1 तासाची एक्झाम होते. त्याच्यानंतर रिझल्ट लागतो आणि तिथं मग काही मुलं शॉर्टलिस्ट होतात. म्हणजे जर 100 मुलं एक्झामला बसले तर तिथं 50% मुलं फक्त ॲप्टिट्यूडमध्ये पास होतात आणि ॲप्टिट्यूड पास झालं की त्याच्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूला चान्स भेटतो. आता हे सगळं होत असताना आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल की मला फर्स्ट क्लास कसा मिळणार, ॲटलिस्ट मला फर्स्ट क्लास पाहिजे. डिस्टिंक्शन मिळालं तर वेल अँड बेटरच, बट मला फर्स्ट क्लास पाहिजे तरच मला त्या एक्झामला बसता येतो. अदरवाईज बऱ्याच ज्या MNC कंपन्या आहेत म्हणजे TCS असू द्या, कॅम्पजेमिनी असू द्या, इन्फोसिस असू द्या, खूप साऱ्या ज्या चांगल्या चांगल्या पॅकेजेस देणाऱ्या कंपन्या आहेत तर त्या तुम्हाला अलाउ करत नाही. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा करिअर ज्यावेळेस आपण ठरवतो की आता मला कम्प्युटर कोर्स जायचंय, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, तर मग मी काय करायला पाहिजे तर एक माझा कोर्स चांगला असला पाहिजे, मी कॉलेज चांगलं निवडलं पाहिजे आणि कोर्समध्ये मला डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लास मिळालंच पाहिजे. ओके सर, हा एक पहिला क्रायटेरिया राहतो. हे मी का सांगतोय तर बऱ्याच मुलांना माहीत नसते की ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूज देतो किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन करतो तर आपण एक म्हणजे शिकत असतो, बट शिकल्यानंतर आपल्याकडे टाइम खूप कमी असतो. आपल्याला जॉब किंवा प्लेसमेंट स्टडीज करायचा असतो आणि त्याच्यासाठी आपण जर ज्यावेळेस एज्युकेशन आपलं कम्प्लीट होतं तर मग त्याच्यानंतर आपण जर ही सुरुवात केली तर आपल्याला या गोष्टी डिफिकल्ट आणि अवघड जातात किंवा आपल्याकडे तेवढा टाइम पुरत नाही आणि गॅप पडल्यानंतर पण खूप सारा प्रॉब्लेम येतो. म्हणजे लेट्स से तुम्ही मास्टर डिग्री कंप्लीट केली आणि मग तुम्ही प्लेसमेंट स्टडीजला चालू केलं तर मग तुम्हाला तो गॅप वाढत जातो आणि एक ठराविक गॅप नंतर मग आपल्याला आणखी प्रॉब्लेम येत चालतो की शॉर्ट लिस्ट वगैरे होणं. जर तुम्ही करंट इयरला पास नाही आहेत आणि पास 2 इयर्स तुमचे झालेत मास्टर डिग्री कंप्लीट करून तर मग तुम्हाला आणखी
डिफिकल्टीज त्याच्यामध्ये अवघड होत चालतात. तर त्याच्यासाठी हे सगळं महत्त्वाचं. ज्यावेळेस तुम्ही मास्टर डिग्रीला ॲडमिशन घेतात तिथूनच तुमचा प्लेसमेंट स्टडी चालू झाला पाहिजे. आणि आणखी एक की जी कंपनी येते, तर ज्या कंपन्या तुमच्या कॉलेजला येतात किंवा दुसरा एक पार्ट असतो, म्हणजे एक ऑफलाईन कॅम्पस आणि एक ऑनलाईन कॅम्पस, करेक्ट. म्हणजे जे ॲक्च्युअल कॅम्पस म्हणजे कॉलेजेसमध्ये कंपनीज येतात, तर त्या ठिकाणी वेल अँड गुड तुम्हाला चान्स मिळाला जातो. ॲप्टिट्यूड होते, इंटरव्ह्यूज वगैरे होते, तुम्ही शॉर्टलिस्ट होता आणि मग इंटर्नशिपला तुम्हाला तिथं ॲडमिशन किंवा तुमचा जो जॉब आहे तो इंटर्नशिपसाठी मिळतो. बट कधी कधी असं पण असतं की काही कंपन्या ऑफ कॅम्पस ठरवतात, जिथं डायरेक्ट तुम्हाला तिथं जाऊन अप्रोच करायला लागतं किंवा ऑनलाईन अप्रोच करायला लागतं आणि मग सगळे तिथं जेवढे कॅन्डिडेट असतात ते येतात आणि मग शॉर्टलिस्ट होतात. तर हे ऑफ कॅम्पसमध्ये खूप सारी गर्दी पण असू शकते, म्हणजे खूप सारे कॉलेजेस वेरियस शहरामधनं मुलं आलेले असतात आणि मग काही फक्त 5 to 10 किंवा 50 ज्या जागा असतात त्यांच्या ठरवलेल्या, तर तेवढ्या भरल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं जर कॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला कॅम्पस मिळतो. तर तो कॅम्पस मिळाला म्हणजे तुम्ही प्लेस होतायत का, तर अजिबात नाही. जर तुम्हाला नॉलेज असेल तरच तुम्ही प्लेस होणार. तर ह्या केसमध्ये जर कॅम्पस मिळतोय तर त्या कॅम्पसमध्ये तुम्ही पहिल्या 5 कंपन्यांमध्ये किंवा सुरुवातीच्या कंपन्यांमध्ये कसं प्लेस होऊ शकता हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता ज्यावेळेस स्टडी करतोय किंवा अभ्यास करतोय तर कंपन्या खूप सारे येत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा आपला क्रायटेरिया काय असला पाहिजे की मला जी कंपनी मिळेल त्या कंपनीमध्ये मी आत गेलो पाहिजे. कारण तुम्ही एकदा कंपनीमध्ये आत गेला की तुम्ही एक्सपिरियन्सनुसार डाऊन 1 2 इयर 3 इयर्स तुम्ही जॉब चेंज करू शकता. कारण पूर्ण हे प्रायव्हेट कंपन्याच असतात, बरोबर. तर आय टी कंपन्या ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात, तर इथं तुम्ही हवं तसं याच्यामध्ये जॉब चेंज करू शकता. 1 2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, कारण एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. तुम्हाला जर कुठं चेंज करायचं आहे तर सगळ्या कंपन्या काय आहेत की एक्सपिरियन्स मागणार आहेत आणि एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला तिथं चेंज करू शकता. तर एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. बट एक्सपिरियन्स कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही एंट्री मारणार किंवा ऑर्गनायझेशनमध्ये तुमचं प्लेसमेंट होईल आणि तुम्ही काम करणार आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार. आता एक्सपिरियन्स हा कशावर डिपेंड असणार आहे, तुम्ही काम काय करताय, तुम्ही कामासोबतच अजून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज काय करतायत, कोडिंग तुम्ही कंटिन्यू करतायत का, तुम्ही नवनवीन टेक्नॉलॉजीज शिकतायत का. तर आता जर तुम्ही बघितलं म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही जॉब मिळवणं आणि दुसरा पार्ट आहे की जॉब टिकवणं. तर जॉब टिकवण्यासाठी तुम्हाला नवनवीन टेक्नॉलॉजीज रोज शिकायला लागतात, रोज शिकायला लागतात. तर जे आय टी एरिया आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर सोबत रोज वर्क करायचं आहे, तुम्हाला कोडिंग रोज करायचं आहे, तुम्हाला SDLCच्या प्रोसेसमधनं रोज जायचं आहे, तुम्हाला कम्युनिकेशन कोलॅबरेशन अँड डेमॉन्स्ट्रेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टीमसोबत तुम्हाला करायच्या असतात. तर जे म्हणजे रोज तुमच्या लाईफमध्ये रोज एक नवीन नवीन चॅलेंज असतं आणि रोज नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तिथं शिकायच्या असतात. तर याच्यामध्ये आता जर तुम्ही बघितलं की ML मशीन लर्निंग, पायथॉन, त्याच्यानंतर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा खूप नवीन एरिया आता जो वॉस्ट आहे तो वाढत चाललाय आणि ह्या टेक्नॉलॉजी सोबत आपण स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. तर हा एक आपल्या येणाऱ्या पिढीसमोर नवीन चॅलेंज आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तयारी करतोय तर आपण ओल्डर सॉफ्टवेअर्स किंवा ओल्डर लँग्वेजेस लर्न न करता आपण नवीन नवीन लँग्वेजेस किंवा नवीन सॉफ्टवेअर्स कसं शिकू शकतो, नवीन टूल्स टेक्नॉलॉजीज कसं शिकू शकतो, तर याच्यावर आपला भर असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर आता प्लेसमेंट करताना कॉलेज निवडणं, कोर्स निवडणं ही आपल्या लिस्टमध्ये असलं पाहिजे आणि ही तयारी जी आहे ती तुम्ही ज्यावेळेस स्टडी करताय त्यावेळेसच असलं पाहिजे. आता मी बऱ्याचदा बोलताना एक एक्झाम्पल देतो की MPSC UPSC करताना मुलं 14 14 तास 20 20 तास अभ्यास करतात आणि कुठेतरी नंतर त्यांना एक क्लास 2 किंवा क्लास 1ची पोझिशन मिळते. बट आय टी एरियामध्ये सुद्धा तुम्ही त्या लेवलचे चांगले पॅकेजेस अचीव करू शकता. कसं करू शकता, तर त्या पद्धतीने जर तुम्ही वेल प्लॅन केला आणि विथ लेस स्टडी, म्हणजे तुम्हाला 20 तास जागायची गरज नाही आहे, तुम्हाला 15 तास जागायची गरज नाही आहे, वेल प्लॅन जर तुम्ही केला तर 5 to 6 आवर्स जरी तुम्ही डेली स्टडी करत असताल तरी आय टी एरियामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे कंपन्याच आणि खूप चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस तिथं अवेलेबल आहेत. फक्त याच्यामध्ये आपला प्लॅन जो आहे तो नीट वर्क झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण स्टडी करताना प्रोग्रामिंग हे चांगलं आपलं चाललं पाहिजे. आता प्रोग्रामिंग कसं, मग प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही
सगळ्यांना मी बऱ्याचदा शिकवताना म्हणजे मी ज्यावेळेस क्लासेस वगैरे किंवा स्टुडंट्सचे वेब सेमिनार्स वगैरे घेतो, ऑनलाईन सेमिनार्स घेतो, तर त्याच्यामध्ये मी काय सजेस्ट करतो की तुम्ही प्रत्येक लँग्वेजचा एक हॅलो वर्डचा सेटअप तुमच्याकडे ठेवा. म्हणजे एक बेसिक की सी लँग्वेज करायचं आहे तर विज्युअल स्टुडिओ सोबत तुम्ही कसं करू शकता, C++ करायचं आहे तर एका पर्टिक्युलर टूल सोबत हॅलो वर्डचा प्रोग्राम कसा करू शकता, जावा शिकायचं आहे तर हॅलो वर्डचा प्रोग्राम मी STS किंवा इक्लिप्स सोबत कसा करू शकतो, स्काला शिकायचं आहे किंवा पायथॉन शिकायचं कुठली पण लँग्वेज, मग ती Node.js असू द्या, Angular.js असू द्या, HTML असू द्या, अशा खूप व्हेरियस लँग्वेजेस मी ॲटलिस्ट जर माझ्याकडे सेटअप असेल तर मग मी त्या कसा शिकू शकतो, हा हा सगळ्यात बेस झाला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टडी चालू करताय तर तुमच्याकडे सेटअप असणं गरजेचं आहे. तर सेटअप असेल तर तुम्ही आता तुम्हाला ऑनलाईन यूट्यूब, गिटहब अशा कितीतरी व्हेरियस प्लॅटफॉर्मवरनं सगळ्या गोष्टी अवेलेबल होत असतात. बट सेटअप जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थेरोटिकल राहतात किंवा एक तुम्हाला फक्त व्हिज्युअलायझेशन राहतं की हा कोड असा होतोय, बट तुम्ही रन नाही करू शकणार किंवा तुमची जी प्रॅक्टिस आहे ती होणार नाही. तर प्रॅक्टिस जर करायची तुम्हाला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, करेक्ट. म्हणजे प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची तर त्या ठिकाणी टूल्स आणि सॉफ्टवेअर्स तुमच्या स्वतःच्या मशीनवरती असलं पाहिजे. तर ही आणि प्रत्येक लँग्वेजेससाठी तर एकदा तुमच्याकडे सेटअप आला मग तुम्ही वन बाय वन शिका. ज्यावेळेस मी सांगतोय की मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पायथॉन हे जर शिकायचंय तर सुरुवात तुम्ही तिथून नका करू डायरेक्ट. जर तुम्हाला सुरुवात करायची तर बेसिकपासून जा. ऑपरेटिंग सिस्टीम आधी शिका, कम्प्युटर फंडामेंटल्स आधी शिका, ज्याच्यामध्ये CPU, रॅम, ऑपरेटिंग सिस्टीम हे तुम्हाला शिकायला मिळेल. त्याच्यानंतर कम्प्युटर कसं वर्क होत आहे, म्हणजे कम्प्युटर आपल्याला दिसतोय बट तो ॲक्च्युअल वर्क कसा होतो, की कम्प्युटर जर तुम्ही नीट बघितला तर कम्प्युटर कसं आहे की एक जसा माणूस आहे, ज्याच्या माणसाचे मल्टिपल फंक्शन्स आहेत. आपल्याला पण काही राहायला वगैरे जागा लागते आणि आपण एक विशिष्ट पद्धतीने आपलं घर ठेवलेलं असतं. तर तशाच पद्धतीने कम्प्युटरमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम असते आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दोन महत्त्वाचे पार्ट असतात, ज्याला म्हणतो आपण फाईल सिस्टीम अँड प्रोसेस सब सिस्टीम. तर जे जे ठेवायला जागा लागती, जे जे तुम्हाला मेमरीमध्ये ठेवायला जागा लागते त्याला आपण काय म्हणतो फाईल, आणि फाईल ठेवायला मग फाईल सिस्टीम त्याच्यामध्ये केलेली. त्याच्यानंतर प्रोग्राम रन व्हायला काय लागतं, तर प्रोग्राम रन ज्यावेळेस होतो त्याला आपण प्रोसेस म्हणतो, आणि प्रोग्राम रन व्हायला ऑलवेज काय लागते तर रॅम. तर हे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सगळं ठेवलेलं असतं. आणि प्रोसेस, मग तुमची प्रोसेस स्टार्ट होते, ती रनिंगमध्ये येते, ती वेटिंगला जाऊ शकते, ती किल होते. जे आपण करतो म्हणजे तुम्ही प्रोग्राम रन केल्यानंतर तो रनिंग स्टेटला असतो, प्रोग्राम संपतो पण, तर तो किल पण होतो. तर हे सगळं आपल्या रिअल लाईफमध्ये पण होतं. आपण बॉर्न होतो, नंतर वेट करतो मोठं होण्याचा, नंतर आपण ॲक्च्युअल एक्झिक्युशनमध्ये येतो आणि त्याच्यानंतर आपण लास्टला डेड होतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत किंवा कम्प्युटर जो डिझाईन केला आहे तो ह्युमन टर्मिनॉलॉजीनुसारच डेव्हलप केला आहे. म्हणजे फाईल सिस्टीम असू द्या, प्रोसेस सिस्टीम असू द्या, त्या पद्धतीनेच लॅपटॉप बनवलेला आहे किंवा मशीन बनवलेला आहे. तर याच्यामध्ये खूप सारे इनोव्हेशन झालं आहे. 1972ला सी लँग्वेज आली ॲट बेल लॅबोरेटरीमध्ये. त्याच्या आधी पण व्हेरियस लँग्वेजेस होत्या. त्याच्यानंतर C++ आलं कुठेतरी 1986ला. त्याच्यानंतर जावा सुद्धा आलं. 2008ला अँड्रॉइड आलं, जो जावाचाच फर्दर पार्ट आहे, आणि मोबाईलमध्ये आपल्याला सगळीकडे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम दिसते. आता iOS वगैरे, आयफोन, हे कितीतरी टेक्नॉलॉजी झाली, पण याची सुरुवात जी आहे ती 1970ला झालेली. त्याच्या आधी कम्प्युटर नव्हते, किंवा जरी असतील तरी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नेचर, किंवा जे आज आपण बघतो की इंटरनेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये कम्प्युटर ज्या लेवलला गेलाय, किंवा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हेरियस टेक्नॉलॉजीजनुसार चेंज होत गेल्या. आणि आता आपण जो एरिया आहे तर कम्प्युटर फील्डसाठी हा खूप म्हणजे सध्या जॉब्स आणि ज्या आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे, AI जर तुम्ही बघत असाल की कसा चालतोय, तर या सगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत. तर स्टडी करताना परत एकदा मी त्याच्यावर येतोय की ज्यावेळेस कॉलेज स्टुडंट असणार आहेत तर क्रायटेरिया शुड बी फर्स्ट क्लास ऑर डिस्टिंक्शन. त्याच्यानंतर कोडिंग प्रॅक्टिस करायचं आहे की, आणि अजून एक आहे की तुम्हाला जर हायर पॅकेजेस हवेत किंवा मीडियम पॅकेजेस आहेत हवेत किंवा लोअर पॅकेजेस हवेत, तर हे सगळं डिपेंड असतं तुमच्या एक्सपर्टीजवर. तर ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय तर जॉब तर प्रत्येकाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही असं जर बघितलं असेल की जर कोणीतरी कोर्स करतंय किंवा कम्प्युटरचा कोर्स केला, इंजिनिअरिंगचा कोर्स केला, तर कुणी थांबणार नाही. जॉब तुम्हाला मिळणारच, पण जॉबमध्ये सुद्धा आपल्याला हवा तसा जॉब, आपल्याला हव्या त्या कंपनीमध्ये जॉब, आपल्याला हव्या त्या
पगारावरती किंवा पॅकेजेसवरती जॉब. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तुम्हाला चांगला एरिया किंवा चांगल्या टेक्नॉलॉजीजमध्ये जॉब मिळवायचा असेल तर तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागणार आहेत. तुम्हाला चांगलं पॅकेजेस असायला हवं तर तुम्हाला एफर्ट्स घ्यायला हवं असणार आहेत. आणि ह्या एफर्ट्समध्ये मग तुम्ही स्टडी कसा करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्येच आज आपण बोलणार आहोत. तर स्टडी करताना पहिलं तर मी सांगितलं की क्रायटेरिया असायला हवा. दुसरा, तुम्ही स्टडी करताना सुरुवात आधीपासूनच करा. म्हणजे तुम्ही 12वी झालंय तर तिथूनच ठरवा की मला कम्प्युटर फील्डमध्ये जायचंय, मला काहीतरी याच्यात वेगळं करायचंय. तुम्ही जर BCS किंवा बॅचलर डिग्री झालेली असेल तर MCSला ॲडमिशन घेताना तुमची तयारी ठरवा. आणि तयारी ठरवताना एक अभ्यासाचा जो टायमिंग आहे किंवा जो मी सांगतोय की टूल्स किंवा टेक्नॉलॉजीज किंवा सेटअप, हॅलो वर्ल्डचं सेटअपचं मी एक्झाम्पल दिलं, तर हे तुम्ही कसं करू शकता. किंवा जे मी सांगितलं की जर MPSC आणि UPSCची मुलं 5 to 10 years शिकतात आणि त्याच्यामध्ये 20-20, 30-30 अवर स्टडी करतात. 5 to 10 years अभ्यास केल्यानंतर त्यांचं जे एज झालेलं असतं तर ते 30 एज नंतर त्यांना कुठेतरी जॉब मिळतो. सगळ्यांनाच तसं नाही होत, काहींना लवकर मिळतो. बट तुम्ही जर वेल प्रिपेअर केला, 5 hours जर डेली तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कोडिंग शिकू शकता. आणि कोडिंग शिकणं हे सुद्धा एक स्किल आहे, ते सगळ्यांनाच येत नाही. कोडिंग शिकताना प्रोग्राम पाठ नसतो करायचा, आपलं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. मग लॉजिक डेव्हलप होताना बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही कसं जाणार आहेत. हॅलो वर्डपासनं सुरुवात करा, सेटअपपासनं तो सुरुवात करा. मग फायनली ज्यावेळेस तुम्ही लँग्वेजेस शिकताय मग डेटा स्ट्रक्चर वगैरे शिका, लँग्वेजेसमधला प्रत्येक कन्सेप्ट शिका. ज्यावेळेस तुम्ही शिकताय तर फंक्शन, स्ट्रक्चर, ॲरे, पॉइंटर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजे. C++ शिकताय तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंग्स तुम्हाला चांगल्या आल्या पाहिजे. जावा शिकताय तर जावामध्ये सुद्धा कलेक्शन, डेटा स्ट्रक्चर असे वेगवेगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. AWT फ्रेमवर्क, JSP, सर्वलेट अशा पद्धतीचे टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. पायथॉनमध्ये सुद्धा तुम्ही UI सुद्धा डेव्हलप करू शकता, बॅक एंड APIs डेव्हलप करू शकता. तुम्ही चांगलं हाय स्केल ॲप्लिकेशन पायथॉनमध्ये बनवू शकता. आता पायथॉन आणि जावा ह्या दोन चांगल्या लँग्वेजेस आहेत की ज्याच्यामध्ये खूप सारे जॉब्स आता अवेलेबल आहेत. कारण दोन्ही पण लँग्वेज लेटेस्ट डेव्हलप झाल्यात आणि लेटेस्ट डेव्हलप होताना आधीच्या लँग्वेजेसमध्ये जे प्रॉब्लेम्स होते तर ते पायथॉन आणि जावामध्ये ओव्हरकम झालेत. आता आपण डेव्हलपमेंटच नाही, वेब बेस्ड ॲप्लिकेशन किंवा मायक्रो सर्व्हिसेस ज्यावेळेस आपण बनवतो तर पायथॉन आणि जावामध्ये आपण ते बनवू शकतो. जावामध्ये मग स्प्रिंग बूट हे फ्रेमवर्क्स त्याच्यासाठी आहेत. त्याच्यानंतर वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स तर बनवतो, बट टेस्टिंग पार्टला जर बघितलं ना तर पायथॉन हे ऑटोमेशन टेस्टिंगसाठी यूज केलं जातं. तिथं जावाचं पण ऑटोमेशन टेस्टिंगसाठी यूज केलं जातं. तर तुम्ही पायथॉन आणि जावा याच्यामध्ये एक करिअर ऑपॉर्च्युनिटी ठरवू शकता की मला कुठली लँग्वेज शिकायची. तर जी तुम्हाला इझी वाटते तर त्याच्यामध्ये ठरवा की मला जावामध्ये जॉब करायचं तर मग मी जावा चांगलं शिकलं पाहिजे. मला पायथॉनमध्ये जर जॉब करायचं तर मला पायथॉन शिकलं पाहिजे. दोन्ही येत असेल तर वेल अँड गुड आहे, बट यू शुड हॅव दॅट पर्टिक्युलर प्लॅनिंग विथ यू की मला काय शिकायचं आहे, मला कशात जॉब करायचं आहे, मला कुठल्या पद्धतीचं पॅकेज किंवा कंपनीमध्ये पोझिशन असायला हवी आणि कुठली कंपनी मला टार्गेट करायची. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस कंपन्या येतात तर त्यावेळेस हे ठरवू नका की ह्या कंपनीसाठी कमी इंटर्नशिप पॅकेज आहे किंवा ह्या कंपनीसाठी कमी कमी पॅकेज आहे. बट हे बघा की तुम्हाला ती कंपनी अपॉर्च्युनिटी देते आणि अपॉर्च्युनिटी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या, तिथं चांगला अभ्यास करा, तिथं चांगलं शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही नंतर स्विच करू शकता. कारण हे सगळं प्रायव्हेट आहे, म्हणजे असं नाही की गव्हर्नमेंट सारखं तुम्ही एका ठिकाणी लागलाय तर तिथंच लागलाय. जसं टीचरचा जॉब असतो किंवा कुठलं पण गव्हर्नमेंटचं जर मेडिकल फील्डमधले जॉबचं असतात तर ते कसे असतात की फिक्स एकदा झालं की झालं आणि तिथं तुम्हाला कामाची जी फ्रिक्वेन्सी ती चेंज होणार नाही. काम तेच असणार आहे रोज, तुम्हाला शिकायची गरज नाही. बट ह्या कम्प्युटर फील्डमध्ये तुम्हाला इथे रोज शिकायला लागणार आहे. रोज नवीन सॉफ्टवेअर फील्ड सोबत तुम्हाला तिथं फाईट करायला लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. तर हे झालं प्लेसमेंटचा पार्ट. परत एकदा मी तिथे येतो की तुम्ही ज्यावेळेस ॲप्टिट्यूड एक्झाम पास होता मग तुम्ही इंटरव्ह्यूला जातात. तर मग इंटरव्ह्यूला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपले येतात याची तयारी आपण कशी करू शकतो. इंटरव्ह्यूला जाताना कधी कधी तुम्हाला प्रोग्राम राईट किंवा रन पण करायला लागला जाऊ शकतो. तर मग ते आपल्याला येत आहे का. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दोन, कमीत कमी ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर असतात तर 2 ते 3 टेक्निकल राऊंड होतात. त्याच्यानंतर एक HR राऊंड होतो. HR राऊंडमध्ये तुमचं कम्युनिकेशन, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं जी स्टाईल आहे ती सगळी चेक केली जाते. तर हे झालं ह्युमन रिसोर्स जो HR
राऊंड असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग इंटर्नशिपसाठी किंवा परमनंट पॅकेजेससाठी फायनल केलं जातं. हे प्रत्येक कंपनीचा एकच फॉर्मॅट असतो, म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूमध्ये 2 ते 3 टेक्निकल राऊंड आणि त्याच्यानंतर मग HR राऊंड. तर हे 3-4 राऊंडमधनं तुम्हाला प्रत्येक कंपनीच्या प्रोसेसमधनं जायला लागतं. आता ही जी प्रोसेस ही ऑफ कॅम्पस असू शकते किंवा ऑन कॉलेज कॅम्पस असू शकते. तर कॉलेज कॅम्पस जर असेल तर तुम्हाला जॉब मिळायलाच हवा, ती तयारी नीट केली पाहिजे. आता याच्यात बऱ्याचदा असं होतं की मुलं एक वेगळ्या धुंदीत राहतात की माझं कॉलेज चांगलं आहे आणि मी 100% प्लेसमेंट होणार आहे. तर असं अजिबात नसतं. जर तुम्हाला नॉलेज असेल, जर तुम्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकला, तुम्ही प्रोग्रामिंग चांगलं केलं, तुम्ही कम्युनिकेशन सुधारताय, तुम्ही आन्सर देताय प्रॉपर आणि टेक्निकली तुम्ही चांगला आहात, तर तुम्ही प्लेस होणार. बट जर कॉलेज कॅम्पस जरी असला आणि तुम्हाला 90% मार्क्स जरी असले, बट तुम्ही ॲप्टिट्यूड, इंटरव्ह्यूज आणि सगळ्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही जे पाहिजे तशा पद्धतीने एक्सपेक्टेड परफॉर्मन्स नाही केला, तर तुमचं प्लेसमेंट नाही होणार आणि तो जो प्लेसमेंटचा काळ आहे तो संपत जातो. म्हणजे प्लेसमेंट येताना कॉलेज सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा मास्टर डिग्रीला प्लेसमेंट चालू होतात. त्याच्यामध्ये चांगले कॉलेजेस असतील तर तुम्हाला खूप साऱ्या कंपनीज तिथं मिळत असतात. बट जर कॉलेज जर थोडंसं म्हणजे मीडियम लेवलचं कॉलेज असेल तर तुम्हाला कमी कंपन्याज येतील तिथं, बट स्टील तुम्हाला अपॉर्च्युनिटी असते. तर ह्या अपॉर्च्युनिटीचं तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संधीचं सोनं करायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता हे झालं की कॉलेज किंवा त्याच्यानंतर फर्स्ट क्लास आणि त्याच्यानंतर ॲप्टिट्यूड एक्झाम. ॲप्टिट्यूड एक्झाममध्ये पण कधी कधी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स प्लस कम्प्युटर रिलेटेड प्रॉब्लेम्स पण येतात, ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कोडिंग रिलेटेड तुम्हाला MCQज असतात, ज्याच्यामध्ये फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप, पॉइंटर्स, ॲरे, स्ट्रक्चर, जे सी लँग्वेजचा जो मेन पार्ट असतो तर तो त्याच्यात असतो. नॉट ओन्ली सी, जावा पण असू शकतं, JVM कसं वर्क करत आहे किंवा डिस्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर, कलेक्शन, तर याच्या रिलेटेड तिथं प्रॉब्लेम स्टेटमेंट असू शकतात. लिंक लिस्ट, स्टॅक क्यू असे पण असू शकतात. तर ह्या सगळ्या जो पार्ट आहे तर हा तिथं ॲप्टिट्यूडमध्ये असू शकतो आणि MCQज मध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. लिमिटेड टाइम असतो, मोस्टली रिटर्नच असते ॲप्टिट्यूड एक्झाम, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पास व्हायचं आहे. पास झाल्यानंतर एक कट ऑफ लागतो, ज्याच्यामध्ये काही मुलं टर्मिनेट होतात, काही मुलं पुढच्या राऊंडला जातात. जे पुढच्या राऊंडला जातात मग ते इंटरव्ह्यूला जातात आणि इंटरव्ह्यूमध्ये तयारी करताना मग तुमचा रिझ्यूम चांगला असला पाहिजे. तर रिझ्यूम पण चांगला बनवा, ज्याच्यामध्ये तुमचं करिक्युलम, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज, तुम्ही टेक्निकली कुठले टूल्स, टेक्नॉलॉजीज, ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतात ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर नवीन जर AI, ML ह्या पायथॉन ह्या गोष्टी शिकत असतील तर ते पण तुम्ही मेन्शन करा. तुम्ही कुठं पार्टिसिपेट करताय फॉर कोडिंग रिलेटेड असाइनमेंट्स किंवा कोडिंग प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही ऑनलाईन हॅकर रँक वगैरे मध्ये पार्टिसिपेट करताय तर ते तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर तुमची गिटहब, म्हणजे कोडिंग जर मेंटेन करत असेल तर मी बऱ्याचदा सांगतो मुलांना की तुम्ही गिटहब वरती स्वतःची प्रोफाईल मेंटेन करा आणि गिटहब कसं शिकायचं काय हे पण मी तुम्हाला सांगेल या पुढच्या काही पार्टमध्ये. गिटहब एक सोर्स कोड मॅनेजमेंट टूल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही स्वतःची प्रोफाईल तयार करून तुम्ही प्रोग्राम्स मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ते रिझ्यूममध्ये मेन्शन करा, तुमचे मार्क्स मेन्शन करा, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा डिस्टिंक्शन काय असेल तो. त्याच्यानंतर तुमचा प्रोजेक्ट हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया असतो आणि प्रोजेक्ट बऱ्याचदा काय होतं की मुलं कॉपी पेस्ट करतात किंवा स्वतः बनवलेला नसतो. तर स्वतः बनवून तुम्ही प्रोजेक्ट तो डेमॉन्स्ट्रेट करा. छोटा जरी असेल तरी पण तो प्रोजेक्ट तुम्ही केलेला असायला पाहिजे इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज, किंवा तुमची टीम जी आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे की हा पार्ट माझ्याकडे होता, हा पार्ट दुसऱ्या ओनरकडे होता, तुमची ओनरशिप काय होती त्या प्रोजेक्टमध्ये किंवा तुमचा रोल काय होता हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तो प्रोजेक्ट तुम्ही अचीव कसा केला, तो प्रोजेक्ट तुम्ही डिलिव्हर कसा केला, त्याचा डेमो वगैरे असताना तुम्ही तो मेंटेन कसा केला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोजेक्टमध्ये सांगितल्या पाहिजे. आणि इंटरव्ह्यूवर तुम्हाला क्वेश्चन विचारेल की टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन, तुमची जी स्टाईल आहे तर ती महत्त्वाची असली पाहिजे. तुम्ही कॉन्फिडंट असला पाहिजे आन्सर देताना. तर तुम्ही आणि प्रत्येकाला टाइम ठरवा की टेल मी इंट्रोडक्शन देताना तुम्ही ॲटलिस्ट 2 मिनिटं स्वतःवरती बोलू शकताय का. तर तुमचा जो इंट्रो आहे तो असला पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की तुमचं नाव, तुम्ही कुठून आलाय, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचे मार्क्स वगैरे कसे आहेत आणि तुम्ही प्रोजेक्ट वगैरे काय केलाय.
का केलाय असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर मग प्रोजेक्टमधलं डिटेल इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारू शकतो, तर त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर इंटरव्ह्यू असतो हा 1 तासाचा किंवा 1.5 तासाचा. तर याच्यामध्ये ह्या 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज तुमचं उतरवायचं असतं. तर याच्यामध्ये तो काही पण विचारू शकतो ॲज पर देअर एक्सपर्टीज, बट दे आर जस्ट चेकिंग की तुम्हाला लँग्वेजेसचं कशा पद्धतीने नॉलेज आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्टीज तुमची कशी आहे. तर हे सगळं इंटरव्ह्यूअर चेक करत असतो. याच्यामध्ये कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर येत असेल तरच तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकता, अदरवाईज तुम्हाला ते बोलता येणार नाही. तर कॉन्फिडेंटली तुम्हाला आन्सर द्यायचे. त्याच्यामध्ये कधी कधी कोडिंगचे पण एक्झाम्पल्स येतात की राईट अ प्रोग्राम फॉर द लिंक लिस्ट किंवा राईट अ प्रोग्राम फॉर द स्टॅक किंवा क्यू मध्ये जर मला इलिमेंट ऍड करायचं, हाऊ आय कॅन ऍड द इलिमेंट इन क्यू. तर अशा पद्धतीचे एलिमेंट्स किंवा प्रोग्राम्स त्याच्यामध्ये येतात, किंवा स्ट्रिंग रिव्हर्सचा प्रोग्राम किंवा पॅलिंड्रॉमचा प्रोग्राम, असे व्हेरियस कुठला पण प्रोग्राम तो इंटरव्ह्यूअर त्याच्यामध्ये विचारू शकतो. तर मग आपला तयारी करत असताना जे मी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन्स घेताय किंवा स्टडी करत असतात, तर डोंट फोकस ऑन द थेरोटिकल नॉलेज ओनली, करेक्ट. तर तुम्हाला प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये चांगलं आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधनं चांगल्या शिकायच्या आहेत. ओके, तर प्रोग्रामिंग आलं, पहिला राऊंड जर तुम्ही क्रॅक केला की पुढचा जो राऊंड आहे तो सुद्धा टेक्निकल राऊंड होतो. याच्यामध्ये पण प्रोग्रामिंग चांगल्या पद्धतीने चेक केलं जातं. ॲडव्हान्स लेवलचं प्रोग्रामिंग थोडं होतं, डेटा स्ट्रक्चर वगैरे. म्हणजे 2 प्रकार असतात याच्यामध्ये, एक बेसिक प्रोग्रामिंग किंवा लॉजिक बिल्डिंग प्रोग्रामिंग, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स, प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग, प्रॉब्लेम्स ऑन द लिंक लिस्ट किंवा स्टॅक क्यू हे चेक केलं जातं. दुसरा एक वे असतो की थोडं कॉम्प्लेक्स लेवलचे प्रोग्राम, म्हणजे पहिल्या ज्या राऊंडमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे नॉर्मल प्रोग्राम विचारले जातील किंवा जस्ट तुमचं थेरॉटिकल पार्ट थोडाफार चेक केला जाईल. बट सेकंड जो राऊंड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स लेवलचे प्रोग्राम्स आणखी विचारले जाते. मग ते डेटा स्ट्रक्चरचे असतील, स्टॅक क्यू, लिंक लिस्ट, ट्री, याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जावा असेल तर मग कलेक्शन जास्त विचारलं जाऊ शकतं, हॅश मॅप, ॲरे लिस्ट, सेट, याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जाऊ शकते. अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे की लेटेस्ट व्हर्जन्स तुम्ही यूज करताय का. म्हणजे जावा जर आहे तर जावाचं रिसेंट व्हर्जन जावा 21 आहे. आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिकतो ते जावा 7 किंवा जावा 8 किंवा जावा 6 शिकतो. तर मग आपल्याला रिसेंट व्हर्जन्स किंवा रिसेंट टेक्नॉलॉजी माहीत आहे का. जर जावा 8 आहे तर आपल्याला लॅम्बडा फंक्शन, फंक्शनल इंटरफेस, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे का, किंवा स्ट्रीम एपीआय. तर खूप साऱ्या नवीन नवीन कन्सेप्ट जावामध्ये आले तर ते आपल्याला माहीत असतात का. तर हे सुद्धा एक मॅटर करतं. म्हणजे जर इंटरव्ह्यूवरला जात आहे, जर 100 मुलं इंटरव्ह्यूवरला आहेत, बट त्याच्यातले 99 मुलं जर असे असतील, जावा 6 आणि जावा 7 त्यांना माहिती आहे बट रिसेंट टेक्नॉलॉजी माहीत नाही, बट 1-2 जर कॅन्डिडेट आहेत ज्यांना रिसेंट टेक्नॉलॉजी माहीत, तर तिथं तुमचं अजून बेनिफिट पडतं आणि तुम्ही त्याच्या पद्धतीने प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता, आन्सर्स देऊ शकता. तर हे झालं इंटरव्ह्यूचं. आणि तिथे जर तो सेकंड राऊंड जर सुद्धा तुम्ही क्रॅक केलं तर मग तुम्ही याच्यावरला शक्यतो रिजेक्ट कोणी होत नाही. बट तिथं सुद्धा तुमचं कम्युनिकेशन्स आणि जे डेमॉन्स्ट्रेशन्स आहे ते सगळं चेक केलं जातं, तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो. याच्या राऊंडमध्ये बऱ्याचदा कोणी रिजेक्ट होत नाही, बट स्टील यू शुड बी हॅव कॉन्फिडंट इन याच्या राऊंड्स टू. ओके, तर हे झालं प्लेसमेंट ओरिएंटेड. आणि आणखी एक म्हणजे परत एकदा मी सांगतो की सेटअप्स, टेक्नॉलॉजीज आणि तुमची गिटहबची प्रोफाईल प्लस रिझ्यूम, ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला सगळा जो डेटा आहे तो नीट ठेवायचा असतो. नीट पद्धतीनेच तुम्हाला अप्लाय करायचं असतं. अप्लाय करताना तुम्ही जर कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्ही कॉलेजमधनं तुम्हाला हेल्प मिळते, पण डोंट रिलाय ऑन दॅट ओनली. तुम्ही बाहेर पण अप्लाय करा. मग बाहेर अप्लाय करताना तुमचे जे लिंक्ड इनचे फ्रेंड्स आहेत, जे ऑलरेडी त्या एरियामध्ये काम करतात, जे ऑलरेडी त्या कंपनीमध्ये आहेत, त्यांना रेफरल द्यायला सांगू शकता. दुसरं आहे की तुम्ही शाईन किंवा Naukri.com किंवा Glassdoor, तर याच्या खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत की जिथं तुम्हाला जॉब्स रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते आणि यू कॅन अप्लाय युअर प्रोफाईल ऑन दॅट. फक्त प्रोफाईल स्ट्रॉंग ठेवा, टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग राहा. म्हणजे जस्ट फक्त रिझ्यूम जर चांगला सजवला आहे आणि रिझ्यूम मस्त वाटतोय, बट टेक्निकली जर तुम्ही नाही आहेत तर तुम्ही पुढे जाणार नाही आहेत. तुम्हाला सगळ्याच एरियामध्ये टॉप राहायला लागणार. म्हणजे रिझ्यूम प्लस तुमचं कम्युनिकेशन स्किल, डेमॉन्स्ट्रेशन स्किल, प्लस तुम्हाला तुमचा टेक्निकल स्किल जो आहे, म्हणजे प्रोग्राम तुम्हाला रन करता आला पाहिजे. जर फक्त राईट करता येणार असं मी मानणार नाही, किंवा थेरोटिकल जस्ट तुम्ही लिंक लिस्ट वगैरे सांगताय, काय स्टॅक काय सांगताय,
किंवा स्ट्रिंग काय सांगताय, ॲरे काय सांगताय, तर त्याच्यावरती मी म्हणणार नाही की तुम्ही प्लेस होऊ शकता. तुम्हाला जर त्याचे प्रोग्राम्स रन करता आले आणि जे जर जर तुम्ही कॉन्फिडेंटली विदिन द टाइम जर प्रोग्राम फास्टली रन करू शकला, तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये इझिनेस असणार आहे फॉर प्लेसमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच कंपनी नाही आहे किंवा 10 कंपन्या नाही आहेत. जर तुम्ही 10 वेळा इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होताय, तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही रिजेक्टच होणार आहेत कायम. तर खूप साऱ्या कंपन्या आहेत. फक्त पुण्यामध्ये 3 ते 4 हजार प्लस आय टी कंपन्या आहेत. बेंगलोर, हैदराबाद, गुडगाव अशा खूप ठिकाणी आय टी हब आहेत इंडियामध्ये. आणि आता इन 2024 इंडिया इज द टॉपेस्ट कंट्री हु इज कॉन्ट्रीब्युटिंग इन द आय टी एरिया. म्हणजे जे आधी US किंवा बाहेरच्या देशांमध्ये जायला लागायचं, तर आता इंडियामध्ये तेवढे नॉलेजेबल स्किलवाले इंजिनियर्स तयार झाले. दे आर स्टार्टिंग द स्टार्टअप्स ॲज वेल अँड नाव वी आर हॅव्हिंग मोर एम्प्लॉयमेंट. करेक्ट. तर खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत आय टी एरियामध्ये. तुम्हाला फक्त शिकायचं आहे आणि शिकताना पण वेल प्लॅन्ड शिकायचं आहे. म्हणजे मी बऱ्याचदा एक्झाम्पल देतो की UPSC MPSC साठी मुलं 15 ते 20 तास अ, अ, अभ्यास करतात. तुम्हाला इथं फक्त 5 आवर्स अभ्यास करायचा आहे, बट एक वेल प्लॅन्ड करायचं आहे. खूप सारं डिस्टर्ब व्हायचं नाही की एकाच वेळेस मला मल्टिपल थिंग्स करायचं. डायरेक्ट AI पायथॉन शिकायला जाऊ नका, ML शिकायला जाऊ नका. C लँग्वेजपासून सुरुवात करा. बेसिक कॅरेक्टर्स, व्हेरिएबल्स, ॲरे, नंतर पॉइंटर, स्ट्रक्चर, युनियन, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिका. फंक्शन शिका. शिकलं तरच तुम्हाला C++ येईल, कारण सी प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. आणि त्याच्यानंतर C++ मधले जे प्रॉब्लेम्स होते जे 1986ला आले, तर त्याच्यानंतर ते जे प्रॉब्लेम्स होते ते सगळे ओव्हरकम करून काय आले, जावा आले. जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे आणि इंटरनेट तिथून सुरू झालंय. म्हणजे जावा आल्यानंतर बरेचसे सॉफ्टवेअर्स हे इंटरनेटमध्ये आले. अँड्रॉइड हा सुद्धा एक नवीन एरिया आला, तो ज्याच्यात 2008ला आपण सगळ्यांनी अँड्रॉइड मोबाईल्स बघितले. त्याच्या आधी नव्हतं काही. बट आता खूप सारी टेक्नॉलॉजी चेंज होत गेली शेवटच्या 10-12 वर्षात. म्हणजे एकदम वॉस्ट आय टी इंडस्ट्रीमध्ये चेंज होत गेला. आणि हा सगळ्या का झालाय, तर कम्प्युटर एरियाजमध्ये नवनवीन लँग्वेजेस आले, इनोव्हेशन्स आले. आता जर तुम्ही बघितलं AI, तर AI मध्ये आपण जस्ट क्वेश्चन टाकला तर आपल्याला AI आन्सर देतो, ज्याला आपण ChatGPT वगैरे म्हणतो. ChatGPT सारखे टूल्स खूप मार्केटमध्ये आले. आता तुम्हाला म्हणजे कोडिंग लर्न करायची गरज नाही. तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, हे तुम्हाला फक्त क्वेश्चन मध्ये विचारायचंय त्याला, तो सगळं आन्सर देतो. तर हा AI प्लॅटफॉर्म सुद्धा ओपन सोर्स अवेलेबल झाला आहे. तर तो यूज करून सुद्धा आपण आणखी स्पीडने डेव्हलपमेंट करू शकतो. तर हे सगळं आपल्याला यायला पाहिजे. मग हे सगळं येताना जर AI म्हणून मग कोडिंग शिकायचं नाही का, तर नाही. कोडिंग तर आलंच पाहिजे. तुमचं लॉजिक बिल्ड व्हायलाच पाहिजे. आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामधनं तुम्हाला शिकायच्या आहेत. ओके. तर तुम्हाला जर परफेक्शन हवंय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकायला लागणार. आणि आणखी एक सांगितलं मी की जो पॅकेजचा टाईप असतो, तर सगळ्याच कंपन्यांचे हायर पॅकेजेस नसतात. जे मी सांगितलं की 3,000 to 4,000 लेटचे फक्त पुण्यात आहेत, तर सगळ्याच कंपन्या हायर पॅकेजेस देत नाही. काही कंपन्यांची पॅकेजेसची रेंज कमी असू शकते. बट सुरुवातीला पॅकेज हा मॅटर होऊ देऊ नका. कमी जरी पॅकेज असेल, जर तुम्हाला एंट्री मिळते, तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये जा. कारण तुम्हाला ती कंपनी एक अपॉर्च्युनिटी देते. तर त्याच्यामधून शिकून घ्या. तुम्ही कंपनीत काम करत असताना सुद्धा नवनवीन टेक्नॉलॉजीज वगैरे शिकू शकतात आणि अप्लाय करू शकता. कारण प्रायव्हेट फील्डमध्ये तुम्हाला अप्लाय करायचा पार्ट तर आहे आणि त्याच्यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स आला तर मग तुम्हाला ते अप्लाय करता येणार आहे. आता मी एक नेक्स्ट एरिया दाखवतोय. तर त्याच्यामध्ये लेट मी शेअर माय स्क्रीन की हा सगळा स्टडी कसा करायचा. तर स्टडी करत असताना तुम्ही जसं मी सांगितलंय की तुम्ही तुमचं सेटअप वगैरे ठेवू शकता. हॅलो वर्डचं ॲप्लिकेशन्स किंवा हॅलो वर्डचा जो सेटअप आहे प्रत्येक टूलचा, तो तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर दिस इज माय यूट्यूब चॅनल टेक्नो मराठी विथ MW, अँड हिअर आय हॅव अपलोडेड मल्टिपल व्हिडिओज ऑन द वेरियस सेशन्स. करेक्ट. सो देर आर मल्टिपल लाईक C लँग्वेज थिंग किंवा cloud platform, DevOps platform, or the Java platform. Correct. So I have uploaded around 500 plus videos there, and here you will get the particular list as well, playlist. Correct. With the various language. So learn C language or DevOps.
correct, or the Kubernetes. So C++, Java, everything you will be learn here. सो यू कॅन लर्न ऑन दिस बिकॉज हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आपल्याला इझिली अवेलेबल होत नाही आणि आपण एक कन्फ्यूज होतो की नेमकी सर्च कुठं करायचं आहे किंवा शिकायचं आहे कसं. तर हा जो प्रॉब्लेम होता तर तो ओव्हरकम करण्यासाठी आय हॅव स्टार्टेड दिस यूट्यूब चॅनल अँड याच्या माध्यमातून आय हॅव अपलोडेड मल्टिपल व्हिडिओज ऑन दिस पर्टिक्युलर यूट्यूब चॅनल अँड ऑल दिस कंटेंट इन मराठी करेक्ट. तर पास्ट 3-4 years पासन I have started uploading those content and this is having means practical examples as well. So you can refer this. So it's having content for the C, C++, Java, Python, and placement related study material as well, like how to prepare for interviews, how to build our resume, what things we need to be considered when we are answering for the uh, projects or the any extra material related things, correct? Everything related to IT guidance. So all these I have added here that you can plan to check. Another uh, channel is there that is also driven by me, which is DevOps Lover. And here also I have started uploading more latest tech stack related areas, correct? What is the DevOps, how the cloud works. So this is also one area now which is having high paying jobs, correct? So DevOps or cloud. So that is also the important area currently. And as I have explained, like आधी C लँग्वेजचे सॉफ्टवेअर्स होतात, आता जावाचे सॉफ्टवेअर्स आले. बट सॉफ्टवेअर डिलिव्हरी करतानाच आपण तो प्रोडक्शन पर्यंत कसा फास्ट घेऊन जाऊ शकतो, तर त्याच्यासाठी क्लाउड आणि डेव्हऑप्स हे प्लॅटफॉर्म आले. तर हे सगळं येण्यासाठी आपल्याला लिनक्स माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला SDLC माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्या एरियामध्ये सुद्धा खूप टॉप स्किल जे आता आय टी कंपन्यांना म्हणजे प्री रिक्विजिट आहे की दे आर सिकिंग फॉर दोज पर्टिक्युलर स्किल सेट की AI आणि डेऑप्स. तर ह्या दोन स्किल सेट त्यांना आता लागतात आणि त्याच्या पद्धतीने ते तयारी करत असतात. तर हे जर स्किल असेल तर आपल्याला जॉब मिळवण्यासाठी आणखी इझिनेस त्याच्यामध्ये भेटतो आणि कंपन्यांसाठी क्लाउड प्लॅटफॉर्म आणि डेऑप्स प्लॅटफॉर्म और AI प्लॅटफॉर्म तर ह्या नेसेसरी गोष्टी आहेत. तर टिक्नो मराठी विथ MW तुम्ही रेफर करू शकता फॉर लर्निंग पर्पज. ऑल्सो यू कॅन प्रेफर द दिस पर्टिक्युलर this particular channel as well, DevOps Lover for DevOps and cloud learning platform. Another way for learning is so this particular website which I have created. So here also I have added C language, core Java, advanced Java or logic building related assignments, related material with the blogging. So that also you can prefer. Here you will get the study material as well with some already available PDF and all in the various technology, correct? So you can prefer those as well. It will, you just need to be download. It will download the 15 or 20 plus reference book or all PDFs, correct? So for all these area, this material is available. Another area is so I hope means those YouTube channel and video content you guys understand how to check this. Another area of learning is you can also have your code base with the GitHub, correct? So this is the GitHub uh, account, and this account is also created by me. See, this is my profile, and you can also check for the assignments, correct? ज्यावेळेस आपल्याला C लँग्वेजचं प्रॅक्टिस करायचं किंवा C++ लँग्वेजचं प्रॅक्टिस करायचं किंवा जावाचं प्रॅक्टिस करायचं, तर मग हे आपण सगळं कसं करू शकतो? तर याच्यासाठी ऑल असाइनमेंट्स आय हॅव क्रिएटेड हिअर. तर तुम्ही तो प्रेफर करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही सगळं शिकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही C लँग्वेज तुम्हाला शिकायचं तर मग C लँग्वेज कसं शिकायचं, ॲरे म्हणजे काय, पॉइंटर म्हणजे काय, बिटवाईज ऑपरेटर म्हणजे काय, तर ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता. ओके, तर दिस पर्टिक्युलर गिटहब प्रोफाईल इज अवेलेबल विथ open source means you can also just search Mahesh Wable and the Git, you will be able to see those link. आणि याच्यामध्ये तुम्ही हे सगळे प्रॅक्टिस करू शकता. तर C++ असू द्या, जावा असू द्या, डेऑप्स असू द्या, तर ऑल थिंग्स आय हॅव कमिटेड हिअर.
विथ दिस गिटहब प्रोफाईल. तर गिटहब सुद्धा शिका. गिटहब कसं शिकायचंय काय, तर त्याच्या पद्धतीचे व्हिडिओज किंवा प्री रेकॉर्डेड सेशन ऑल्सो आय हॅव अपलोडेड ऑन माय दिस पर्टिक्युलर चॅनल, करेक्ट. तर तुम्ही गिटहब सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकू शकता. तर इथं ज्यावेळेस रिसेंटली आय हॅव अपलोडेड ऑल दिस सेशन, करेक्ट, की डेऑप्स वगैरे कसं शिकायचंय किंवा स्प्रिंग बूट कसं शिकायचंय, जावा कसं शिकायचंय. तर हा सगळा जो लास्ट 2-3 इयरमध्ये मी हा कंटेंट जो आहे तो अपलोड करून ठेवला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गिटहब प्रोफाईल्स अशा बनवू शकता. म्हणजे की गिटहबमध्ये ज्यावेळेस तुम्ही कोड ॲड करत असता, म्हणजे रिपोजिटरीज तुम्ही असं बनवून त्याच्यामध्ये कोड कमिट करू शकता. आणि हे तुम्ही इंटरव्ह्यूवर किंवा रिझ्यूममध्ये टाकू शकता की मी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, या पर्टिक्युलर एरियामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये मेंटेन करू शकता. तर इथं कोडिंग असाइनमेंट्समध्ये I have tried uploading more assignments related to these particular projects and technologies with various languages, correct? Searching, sorting चे algorithms किंवा Linux related algorithm, Javaचे programs. So all content you will be get here, and this you can prefer for learning studies. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला जर डेऑप्स रिलेटेड टेक्नॉलॉजीज वगैरे ज्यावेळेस तुम्ही इनिशियल असतात, तर त्यामध्ये तुम्ही कुबरनेटिस प्लॅटफॉर्म शिकू शकता, तुम्ही डॉकर शिकू शकता. तर डॉकर जे आहे, म्हणजे डॉकर ज्यावेळेस तुम्ही शिकता, तर त्यावेळेस डॉकर तुम्ही लोकली इन्स्टॉल करू शकता. त्याच्या वेरियस इमेजेस वगैरे तुम्ही चेक करू शकता. तर डॉकर सुद्धा, डॉकर, कुबरनेटिस, देन जेनकिन्स इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट एरिया, ज्याच्यामध्ये तुम्ही जेनकिन्स इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये खूप सारे जॉब्स वगैरे प्रिपेअर करू शकता. तर इथं हा जेनकिनचा डॅशबोर्ड आहे. तर हा डेऑप्समध्ये यूज होतो की बिल्ड कसं करायचं किंवा SDLC प्रोसेस कशी असली पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड हे सगळं स्टडी मटेरियल किंवा सेटअप्स आहेत. तर हे सगळे तुम्ही ट्राय केले पाहिजे. त्याच्यानंतर आणखी तुम्ही ज्यावेळेस प्लेसमेंट करतात, तर इथं आपण आज बघितलं की प्लेसमेंट करताना आपल्याला जो क्रायटेरिया आहे आपला तो करेक्ट असला पाहिजे, फर्स्ट क्लास वगैरे. त्याच्यानंतर अ, आपल्याला इंटरव्ह्यूज प्रिपरेशन करताना कोडिंग आलं पाहिजे, कोडिंग व्हेरियस लँग्वेजेसमधलं कोडिंग, आणि प्रॅक्टिकल असाइनमेंट्स आपल्याला यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जो रिझ्यूम आहे तो आपला चांगला असायला पाहिजे. तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते सुद्धा तुमचं चांगलं असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर हे सगळं प्रॉपर तुम्ही याचा हे करू शकता. आणि स्टडी मटेरियल मी सांगितले, म्हणजे स्टडी करताना काय काय प्रेफर करायचं, कुठनं प्रेफर करायचंय, यूट्यूब चॅनल्स, ब्लॉगिंग किंवा गिटअप प्रोफाईल, तर त्यासुद्धा तुम्ही प्रोफाईल बघू शकता. त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज वगैरे सुद्धा तयारी करा. तर याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी, किंवा तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची तर यू कॅन कम्युनिकेट विथ मी, आणि आपण त्याच्या पद्धतीने मॉक इंटरव्ह्यूज वगैरे घेऊ शकतो. तर मी बऱ्याचदा आधी काही मुलांचे पण मॉक इंटरव्ह्यूज वगैरे घेतले, तर त्याच्यामध्ये यू कॅन चेक की आपण कुठं आहोत, आपण किती पाण्यात आहोत, की आपल्याला आणखी अभ्यास करायची गरज आहे का. तर ह्या पद्धतीने आपण स्टडी करू शकतो. जो टेक्निकल गायडन्स, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग कसं करायचंय, लॉजिक बिल्डिंग कसं करायचंय, किंवा हे प्रोग्रामिंग शिकायचंय कसं, तर याच्या रिलेटेड सुद्धा काही पण क्वेरीज असतील, तर यू कॅन फील फ्री टू कनेक्ट विथ मी. आय एम अवेलेबल ऑन व्हॉट्सअप ग्रुप ॲज वेल, जिथं तुम्ही हे जॉईन केलंय, ॲज वेल ॲज 9158093734 इज माय मोबाईल नंबर. दॅट ऑल्सो यू कॅन यूज फॉर कम्युनिकेटिंग विथ मी फॉर एनी क्वेरीज रिलेटेड टू प्लेसमेंट स्टडी. So, जर तुम्हाला after this session, if you have any doubts or any queries, you can ask those as well as part of these sessions. काही डाऊट्स, क्वेरीज आहेत का? यू कॅन अनम्यूट अँड आस्क, करेक्ट. म्हणजे जे तुम्हाला आता सध्याचे क्वेश्चन्स किंवा खूप सारे क्वेश्चन्स पडले असतात की अभ्यास कसा करायचा, किंवा कशा पद्धतीने आपण कुठले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह वगैरे केले पाहिजे, कॉलेज ॲडमिशनसाठी आपण इंटरव्ह्यूसाठी कसं स्टडी करायचं, तर याच्या रिलेटेड इफ यू हॅव डाऊट्स राईट नाऊ, यू कॅन आस्क, यू कॅन अनम्यूट अँड आस्क दोस. करेक्ट. हॅलो. येस. हॅलो दादा, वेदांग बोलतोय. मी येस. काय म्हणतो,
जर आपल्याला क्लाउड शिकायचं असेल तर बेसिकली बाहेर जे आहेत ते क्लाउडचे जे कोर्सचे प्राइजेस पण खूप असतात. माझा हम्म, भाऊ आहे, तर ऑलमोस्ट त्याने 1 लाख रुपीज पे केलेले आहेत. तर आपण हम्म. क्लाउड जे आहे ते फ्रीमध्ये शिकू शकतो. आणि म्हणजे क्लाउडचं बेसिक कशावर चालतं, त्याचे लँग्वेजेस कोणते असतात? मला क्लाउडचं इन्फॉर्मेशन पाहिजे होतं. करेक्ट. तर क्लाउड जो एरिया आहे ना, तर क्लाउडमध्ये पब्लिक क्लाउड म्हणजे जे आपण नॉर्मल मशीन असतं, तर नॉर्मल मशीनमध्ये एक सीपीयू आणि रॅम मेमरी असते, किंवा हार्ड डिस्क असते, तर ती लिमिटेड असते. आणि हे सगळं मेंटेन करायला ऑर्गनायझेशन लेवलला खूप सारे चॅलेंजेस येतात. म्हणजे जर तुम्ही ओपन सोर्स किंवा कस्टम सर्व्हर्स जर घेतला तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. बट ज्यावेळेस तुम्हाला ते जर स्केल करायचे, म्हणजे तुम्हाला यू आर हॅव्हिंग 1000+ सर्व्हर्स किंवा यू रिक्वायर ऑटोमेशन अराउंड दॅट, तर मग कंपन्याच पब्लिक क्लाउड बघतात. तर पब्लिक क्लाउडमध्ये पण GCP प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या त्याच्यानंतर ॲमेझॉन प्लॅटफॉर्म आहे, ज्याला आपण AWS म्हणतो. GCP जो आहे तो गुगलचा प्लॅटफॉर्म आहे, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर ॲज्युअर हा पण एक क्लाउड प्लॅटफॉर्म आहे. तर तीन ह्या टॉप मोस्ट क्लाउड प्लॅटफॉर्म आहेत जे क्लाउडमध्ये लागतात. आणि प्रत्येक याच्यामध्ये काय आहे की जे सर्व्हर्स किंवा इंटिग्रेशन्स जे आहेत तर ते ऑटोमेट केलेले असतात. तुम्हाला जर सर्व्हर स्पिन अप करायचं तर तुम्ही इझी करू शकता, क्लस्टर रेडी करू शकता. तर या सगळ्या गोष्टी क्लाउडमध्ये असतात. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे क्लाउड शिकायचं आहे तर खूप सारे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतं का, तर अजिबात नाही. तर तुम्ही लेस इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा क्लाउड शिकू शकता. तर वी हॅव ऑल्सो अपलोडेड मल्टिपल व्हिडिओज ऑन दिस GCP, त्याच्यानंतर ॲज्युअर अँड AWS क्लाउड ऑन माय यूट्यूब चॅनल ॲज वेल. सो यू कॅन प्रेफर दोज ॲज वेल फॉर लर्निंग क्लाउड प्लॅटफॉर्म. आणि महत्त्वाचं जसं मी सांगितलं की DevOps क्लाउड AI हे टॉप मोस्ट पॅकेज असणाऱ्या एरियाज आहे. जर ते नॉलेज असेल तर तुम्हाला प्लेसमेंटसाठी कधी पण बेनिफिशियल ठरतं. बट यू शुड डू प्रॅक्टिस, म्हणजे फक्त थेरोटिकल कंटेंटवर चालणार नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली त्याच्यावरती करायला लागेल. ज्यावेळेस स्टुडंट अकाउंट आपण ओपन करतो तर स्टुडंट अकाउंटला चार्जेस नसतात. तुम्ही AWS, ॲज्युअर, GCP हे चांगल्या पद्धतीने शिकू शकता विथ जस्ट लेस इन्व्हेस्टमेंट. स्टुडंट अकाउंटला जस्ट $1 किंवा $1 जो आहे तो क्रेडिट कार्ड थ्रू तुमचा पे होतो, आणि त्याच्यानंतर तुम्ही अकाउंट ओपन करून प्रॅक्टिस करू शकता ऑन AWS. तर ते कसं करायचं आहे काय, तर त्याच्या रिलेटेड व्हिडिओज आय हॅव ऑलरेडी अपलोडेड ऑन द माय दिस DevOps लवर यूट्यूब चॅनल प्रिव्हियसली. तर तुम्ही ते पण प्रेफर करू शकता. तर त्याच्यावरती तुम्हाला त्याचे खूप सारे व्हिडिओज मिळतील. ओके. तर AWS, त्याच्यानंतर शेल स्क्रिप्टिंग, असे खूप सारे त्याच्यामध्ये आहेत. ओके. AWS किंवा GCP, तर ते तुम्ही प्रेफर करू शकता. ओके. क्लिअर आहे. ओके ओके. या त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही आहे का, असतील तर ते पण क्वेश्चन्स विचारा. हे बघ इथं जे आहे ॲज्युअर क्लाउड, त्याच्यानंतर AWS, GCP, त्याच्या रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. ओके. इथं बघ AWS क्लाउड रिलेटेड सेशन्स त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. तर यू कॅन प्रेफर दॅज एज वेल फॉर लर्निंग अँड फील फ्री टू कनेक्ट विथ मी. म्हणजे तुम्हाला जर चॅलेंजेस येतात तर कनेक्ट विथ मी ऑन दॅट. ओके. एनीवन हॅज क्वेश्चन्स, क्वेरीज, डाउट्स? ओके. प्रतीकचा क्वेश्चन आहे, सर कॉलेज कॅम्पस नसेल तर प्लेसमेंट कसं करायचं? हां, तर हे जसं मी सांगितलं की तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग राहा. ज्यावेळेस तुम्ही मास्टर डिग्रीला किंवा बॅचलर डिग्रीला असता तिथपासूनच तयारी करा. तुमचा रिझ्यूम वगैरे बिल्ड करा चांगला. कम्युनिकेशनवर प्रॅक्टिस करा. प्रोजेक्ट तुमचं चांगलं असलं पाहिजे. रिझ्यूम तुमचं चांगलं असलं पाहिजे. फर्स्ट क्लास तुम्हाला असायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे अदर वेज आहेत, जे सिनियर्स मेंबर जे ऑलरेडी कंपनीमध्ये आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही रेफरल बघा, किंवा कंपन्यांचे जे ऑफ कॅम्पस आहेत तिथनं तुम्ही रेफरल बघा. त्याच्यानंतर जे लिंक्ड इन, त्याच्यानंतर शाईन, Naukri.com, ग्लासडोअर, जिथं आपण ॲप्लाय करू शकतो तर तिथं तुम्ही ॲक्टिव्ह राहा. तुमचा प्रोफाईल जो शॉर्टलिस्ट होऊन तुम्ही कसं ॲप्लाय करू शकाल हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कंपन्यांचे पोर्टल असतं, म्हणजे TCS, कॅपजेमिनी यांचे ऑफिशियल पोर्टल असतात. तिथं तुम्हाला कळतं की
फ्रेशरसाठी जॉब ओपनिंग्ज आहेत का नाही, आणि त्याच्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तर ज्यावेळेस कॉलेजला कॅम्पस नसतो, तर इथून तुम्हाला हे जे अदर अल्टरनेटिव्ह जे आहेत ते तुम्हाला अप्लाय करायला लागतात. तर तिथं वेट करत बसू नका की कोर्स कम्प्लीट होईल आणि मग तुम्ही अप्लाय करणार, तर याच्यामध्ये तुमचा टाइम जाणार आहे. तर कोर्स करत असतानाच या गोष्टींवरती तुमचं काम असलं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की कॅम्पस असेल तर तुम्हाला थोडं कमी एफर्ट्समध्ये पण तुम्ही प्लेस होऊ शकता, बट कॅम्पस नसेल तर तुम्हाला खूप तिथं एफर्ट्स घ्यायचे आहेत. खूप सारे एफर्ट्स तुम्हाला घ्यायला लागणार आहे. ओके. तर तुम्हाला तिथं टेक्निकली स्ट्रॉंगच राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉलेज कॅम्पसमध्ये तुम्हाला जास्त कंपन्या मिळू शकतील, बट ऑफ कॅम्पस असेल तर तुम्हाला कमी कंपन्या मिळतील. तर तिथं तुमचं टार्गेट असं असलं पाहिजे की टेक्निकली तुम्ही एवढं स्ट्रॉंग पाहिजे की पहिल्या 4-5 कंपन्या आल्या की त्याच्यातच तुम्ही प्लेस होऊन गेलं पाहिजे. ओके. तर टेक्निकली स्ट्रॉंग राहा. टेक्निकली जर राहिला, ऑफ कॅम्पस असू द्या, कॉलेज कॅम्पस असू द्या, दोन्ही ठिकाणी तुम्ही प्लेस होणारच आहात. फक्त टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग असायला हवं. मग त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर तुमचं चांगलं आलं पाहिजे, MySQL तुम्हाला यायला पाहिजे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला चांगलं यायला पाहिजे, कोडिंग लँग्वेजेसमध्ये C++, जावा, पायथॉन या 4 लँग्वेजेस तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने यायला पाहिजेतच. ओके. क्लिअर आहे. आणि AI किंवा डेव्हऑप्स टूल्स, क्लाउड हे सुद्धा साईड बाय साईड तुम्ही लर्न करत राहा, जे तुम्ही प्रोफाईलमध्ये टाकू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे डेली 5 आवर्स स्टडी तुमचं झालं पाहिजे. हे तुम्ही जर फॉलो केलं प्रॉपर, सेटअप्स तुमच्याकडे आहेत, हॅलो वर्डचे सगळे किंवा ॲटलिस्ट सगळ्या लँग्वेजचं सेटअप आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करताय तर, किंवा गिटहबवरती तुम्ही ते मेंटेन करताय सगळे प्रोग्राम्स, तर ते तुम्ही अचीव करू शकता. तर गिटहब मी तुम्हाला एक दाखवलं की कशा पद्धतीने आय हॅव अपलोडेड मल्टिपल programs for the C, C++, Java and various coding related languages. So, तसं पद्धतीने तुम्ही मेंटेन करू शकता. गिटहब कसं शिकायचं काय, तर ते मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. तर यू कॅन सर्च दॅट व्हिडिओ, हाऊ टू लर्न द गिटहब इन द DevOps Lover, माय यूट्यूब video channel, and that you can learn from there. Okay. And if you are feel any particular problems while studying this, feel free to connect with me. I'm available to all type of help. So जो मी म्हणजे आय एम ऑलरेडी वर्किंग ॲज अ प्रोफेशनल, बट टीचिंग इज माय मीन्स इंटरेस्टेड एरिया. सो फॉर दॅट आय एम इन्व्हेस्टिंग सम टाइम फॉर मी, अँड आय एम गायडिंग सम बिगिनर्स इन दोज एरिया. सो आय फील हॅपी टू हेल्प. या. तर अजून क्वेश्चन्स, डाऊट्स आहेत का? ओके. एनी क्वेरीज? ओके. तर आज आपण कन्क्लूड करूयात. तर आज आपण काय बघितलंय, तर जस्ट एक रिकॅप करतो की आपण हे पाहिलंय की क्रायटेरिया काय असलं पाहिजे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं करायचंय, कोडिंग प्रॅक्टिस आपलं महत्वाचं आहे ते असायला पाहिजे, रिझ्यूम चांगला असला पाहिजे, आणि कम्युनिकेशन स्किल तुम्हाला चांगले बनवायचे. आणखी एक महत्वाचा एरिया आहे की याच्यामध्ये प्रोजेक्ट जो आहे तो आपला महत्वाचा असला पाहिजे. आणखी तुम्ही AI आणि त्याच्यानंतर डेऑप्स किंवा क्लाउड हा जो एरिया आहे हा तुम्ही शिकू शकता याच्यामध्ये. आणखी ॲडव्हान्टेजेस म्हणून हे जर तुम्ही रिझ्यूममध्ये टाकेल तर तुम्हाला म्हणजे वेगळं आणखी त्याच्यामध्ये बेनिफिट्स मिळत जाणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. आणि आणखी एक म्हणजे स्टडी करत असताना असं तर आज अजिबात अजम्पशन करू नका की तुम्ही जस्ट आज स्टडी चालू केला आणि 1 महिन्यानंतर तुमचा अभ्यास किंवा प्लेसमेंट आहे तर तुम्ही 1 महिन्यात लगेच प्लेसमेंट होणार आहे. तर तसं अजिबात नाही. तुम्हाला कंटिन्युअस याच्यामध्ये ठेवायचं आहे. प्लेसमेंट झालं तरी जॉब मिळाला म्हणजे तो फायनल आहे का तर नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये ते टिकवता आलं पाहिजे. पॅकेजेस वगैरे, कंपन्याज, टेक्नॉलॉजी हे स्विच पण करता आलं पाहिजे. तर याच्यासाठी पण तुम्हाला अभ्यास करायचा. तर प्लेसमेंट व्हायचंय, बट प्लेसमेंट झाल्यानंतर ते टिकवायचंय कसं, तर हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये एक चॅलेंजिंग फेज असणार आहे, जी प्रत्येकासाठी असते. म्हणजे प्रत्येक जण ज्यावेळेस कंपनीमध्ये प्लेस होतो तर त्याला ते सॉफ्टवेअर्स, प्रोग्राम्स हे रोज त्याच्यामध्ये त्याला नवीन नवीन शिकायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दिस इज माय मोबाईल नंबर, विच यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट विथ मी in case of any particular questions. I'm already available on the WhatsApp as well. हे सगळं होतं. ह्याच्या शिवाय ज्यावेळेस तुम्ही बुक्स वगैरे प्रेफर करताय तर बुक्स पण प्रॉपर प्रेफर करा. इफ यू रिक्वायर एनी गायडन्स ऑन दॅट, लाईक विच बुक्स आय शुड बी प्रेफर टू लर्न दिस पर्टिक्युलर नॉलेज, तर त्या रिलेटेड सुद्धा आय विल
happy to share those data as well with you. So I am also having 30 plus reference book or 50 plus reference book with me. तर त्या रिलेटेड फक्त जो बुकचा ऑथर आहे तर तो पण महत्त्वाचा असतो. म्हणजे मार्केटमध्ये खूप सारे बुक्स तुम्हाला मिळतील अभ्यास करताना, बट प्रॉपर जे बुक्स आहेत तेच त्याच्यामध्ये प्रेफर केले पाहिजे. तर तुम्ही सी जर शिकत असाल तर नागेश्वर रावचं बुक्स फॉलो करा. जावा शिकत असाल तर नागेश्वर रावचं बुक्स फॉलो करा. तर खूप सारे त्याच्यामध्ये वेगवेगळे यशवंतराव कानेटकर वगैरे त्यांचं बुक आहे लेटेस्ट सीचं, किंवा बालगुरु स्वामीचं सी प्लस प्लसचं बुक आहे, तर ते तुम्ही फॉलो करू शकता. तर बुक सुद्धा खूप सारं मॅटर करतात. म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करताय कुठल्या बुक्समधनं करताय, कुठल्या सोर्समधनं करताय, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करत असतात. तर हे तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. तर टुडे वी विल स्टॉप हिअर. इफ देर आर एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, फील फ्री टू रीच आउट मी.